नमस्कार. VAJ अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 27 डिसेंबर 2023 रोजी WRD म्हणजेच जलसंपदा विभागाचा पेपर झाला. त्या पेपरमधील सामान्य ज्ञानचे 12 प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याच्या आधी व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? तर चंपारण्य हा जो सत्याग्रह आहे ना, हा 10 एप्रिल 1917 या दिवशी झालेला आहे. आणि भारतामध्ये आल्यानंतर महात्मा गांधीजींनी केलेला पहिला सत्याग्रह हा चंपारण्य सत्याग्रह आहे. चंपारण्य हे ठिकाण सध्या बिहार या राज्यामध्ये आहे आणि नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधीजींनी केला होता. यामध्ये ते यशस्वी सुद्धा झाले. चला दुसरा प्रश्न आता पाहूयात. लक्ष्य कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर लक्ष्य हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे आणि लक्ष्य अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 या दिवशी झालेली आहे. आणि कृषी क्षेत्रामध्ये वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था नाबार्ड आहे. नाबार्ड या बँकेचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. त्याच्या पुढे पाहूयात आपण आता. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर सध्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे आहेत आणि द्रौपदी मुर्मू ह्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या महिला राष्ट्रपती ह्या प्रतिभाताई पाटील. द्रौपदी मुर्मू मूळच्या ओडिशा या राज्याच्या आहेत आणि पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती त्या आहेत. आदिवासी राष्ट्रपती हे पण माहिती असू द्या. आणि भारतातील पहिले आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच आहेत. हे सर्व प्रश्न तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र कुठे आहे? तर आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र हे फ्रान्स देशामधील मॉन्टेपिलियर या ठिकाणी आहे आणि भारतामध्ये दिल्ली या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. बरेचसे प्रश्न GK ई बुकमधून तुम्हाला विचारले जातात, या पेपरमध्ये सुद्धा आलेले आहेत. 6वा प्रश्न आहे, दुधारवाडी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर दुधारवाडी धबधबा हा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. पंचायत समितीचे कार्य काय आहे? तर आता पंचायत समितीचे बरेचसे कार्य आहेत, पर्यायानुसार उत्तर द्यावं लागेल. सात्विक साईराज रनकीरेड्डी व चिराग शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. आणि नुकतंच त्यांचं बॅडमिंटनमध्ये जे दुहेरी स्पर्धा होतात दुहेरी गटामध्ये, त्यामध्ये जागतिक क्रमवारीमध्ये ते पहिल्या क्रमांकावर गेलेले आहेत. फर्स्ट रँक आले त्यात त्यांचं दुहेरीमध्ये. आणि ही असं काम करणारी पहिली जोडी आहे बॅडमिंटनमधील. गोदावरी नदी पाणी वाटप विवाद कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या 2 जिल्ह्यात आहे? तर गोदावरी नदी पाणी वाटप विवाद हा अहमदनगर व छत्रपती संभाजी महाराज नगर या 2 जिल्ह्यांमध्ये आहे. कोर्टामध्ये पण ही केस झाली आणि कोर्टाने संभाजीनगर हा जो जिल्हा आहे त्यांच्या बाजूने निकाल दिला आणि पाणी सोडायला सुद्धा लावलेलं. आपल्या जायकवाडी प्रकल्पावरून हा वाद होतो आणि खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा हा वाद जास्त उफाळून येतो. महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर 2022चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे. त्याच्या पुढचा प्रश्न पाहता. गोव्यामध्ये 2023 साली झालेल्या फिल्म महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर तो एंडलेस बॉर्डर्स या चित्रपटाला मिळालेला आहे. इस्रोने लॉन्च केलेले पहिले मेड इन इंडिया स्पेस सेंटर कोणते आहे? तर इस्रोने लॉन्च केलेले पहिले मेड इन इंडिया स्पेस सेंटर RLVTD आहे. आता इस्रो जे आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अवकाश संशोधन संस्था, याची स्थापना 1969मध्ये झालेली आहे आणि हिचं मुख्यालय बेंगलोर या शहरामध्ये आहे. बेंगलोर ही कर्नाटकची राजधानी आहे. ऋषी सुनक यांनी कोणाची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी केली आहे? तर सुएल ब्रेव्हरमॅन यांची हकालपट्टी केलेली आहे. ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत आणि ब्रिटनचे पहिले म्हणजे ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक आहेत. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे जे संस्थापक आहेत नारायण मूर्ती त्यांचे जावईसुद्धा आहेत. जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीचं ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये 2018मध्ये झालेले
जिल्हा न्यायालयाचे 23 पेपर दिलेले आहेत. तसंच जी के, कॉम्प्युटर, मराठी, इंग्रजी जो काही नवीन सिलेबस आहे त्यानुसार सर्व माहिती दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.